नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर SISची जाहिरात आलेली आहे बघा। UPSC साठी केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परीक्षा 2026 साठी पूर्ण वेळ विनामूल्य प्रशिक्षण देण्याकरिता सामायिक प्रवेश परीक्षेचे ऑफलाइन मोड आयोजन 27 जुलै 2025 रोजी करण्यात येत आहे। ठीक आहे, तर प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। ऑनलाइन अर्ज करायचा आहे बघा। 3 जून ते 27 जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे तुम्हाला। आणि परत जे परीक्षा शुल्क असते ना, त्याची अंतिम डेट आहे 30 जून। ठीक आहे, म्हणजे शेवटची डेट ही आहे म्हणायची 30 जून। ठीक आहे, प्रवेश परीक्षा दिनांक असणार आहे 27 जुलै 2025, म्हणजे या तारखेला तुमचं म्हणजे ऑफलाइन जे काही पेपर आहेत ते होतील। तर तुम्हाला या परीक्षेचा पॅटर्न तर माहिती असेल, तरी ज्यांना माहिती नसेल त्यांनी या ठिकाणी बघा। विद्यार्थ्यांचे प्रवेश हे लेखी परीक्षा आणि मुलाखतीतील गुणांच्या आधारे ठरवले जाणार असल्याने मुलाखतीचे वेळापत्रक परीक्षेनंतर जाहीर केले जाईल। ठीक आहे, सामायिक प्रवेश परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेश पोर्टलवरती लॉग इन करून त्यांच्या पसंतीचे प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी निवडायचे आहे। ठीक आहे, प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना कोणतीही माहिती वैयक्तिकरित्या उपलब्ध करून दिली जाणार नाही आहे। प्रवेश प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती तुम्हाला SISचे जे संकेतस्थळ आहे त्यावरती उपलब्ध करून दिली जाईल। ती वेबसाईट आहे बघा, ही www.sis.org.in यावरती जाऊन तुम्ही ही डिटेल्स माहिती पाहू शकता। तर या ठिकाणी आपण पाहिलं तर बघा, ऑनलाइन अर्ज सुरुवात कधी होणार आहे बघा, म्हणजे आजपासून झालेली आहे। ठीक आहे, सकाळी 10 वाजल्यापासून सुरू झालेलं आहे। परत अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक काय असणार आहे, हा 27 जून असणार आहे। आणि परीक्षा शुल्क म्हणजे जो तुम्ही फॉर्म भरलेला आहे तो भरून ठेवायचा आहे 27 तारखेपर्यंत। जर पेमेंट नाही केलं तरी पण 30 तारखेपर्यंत करायचं आहे या ठिकाणी पेमेंट। ठीक आहे, परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक असणार आहे 24 जुलै। ठीक आहे, सायंकाळी 5 वाजल्यापासून सुरू होणार आहे। सामायिक परीक्षा दिनांक असणार आहे किती 27 जुलै, सकाळी 11 ते 1 मध्ये पेपर होतील। तर या ठिकाणी बघा, अंदाजित लेखी परीक्षा निकाल दिनांक कधी असणार आहे, हा 6 ऑगस्ट सायंकाळी 5 वाजता हा जो पेपर तुम्ही दिलेला आहे त्याचा निकाल लागणार आहे। ठीक आहे, या ठिकाणी काय प्रशिक्षण कार्यक्रम 2026 साठी एकूण प्रयोग क्षमता या ठिकाणी दिलेली आहे त्यांनी। म्हणजे राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मुंबई असणारे, नागपूर असणारे, छत्रपती संभाजीनगर असणारे केंद्र या ठिकाणी त्यांनी दिले आहेत बघा। कोल्हापूर असणारे, नाशिक असणारे, अमरावती असणारे आणि पुणे। ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्ही लगेच प्रवेश परीक्षा पद्धती पाहून घ्या। सेक्शन 1 असणारे सामान्य अध्ययन, प्रश्नांची संख्या 50 असणारे आणि एकूण गुण 100 असणार आहेत। हिंदी आणि इंग्लिश 2 लँग्वेज, सकाळी 11 ते 1 मध्ये असणारे, एकूण 2 तास वेळ असणार आहे याला। ठीक आहे, सेक्शन 2 मध्ये सामान्य CSET असणारे, प्रश्नांची संख्या 40 असणारे, एकूण गुण 100 असणार आहेत, 2 लँग्वेजेस। प्रवेशपूर्व मुलाखत असणारे, एकूण गुण 50 मार्काचे असणार आहे। ही मराठी, हिंदी अँड इंग्लिश या तिन्हीमध्ये पण तुम्ही देऊ शकता। मुलाखतीचे कार्यक्रम परीक्षेनंतर करण्यात येतील। या ठिकाणी पाहू शकता शैक्षणिक पात्रता काय असणार आहे। उमेदवार हा कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा। ठीक आहे, पदवी परीक्षेचा निकाल निलंबित असणारे विद्यार्थी पण अर्ज करू शकतात। ज्यांचे लास्ट इयर चालू आहे ते पण अर्ज करू शकतात असं आहे ते। वयोमर्यादा या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे, वय 21 ते 32 वर्ष, खुला राखीव संवर्ग EWS साठी। ठीक आहे, वय 21 ते 35 वर्ष, बाकीचे जे आहे ते दिलेले आहेत 21 ते 37 वर्ष। ठीक आहे, तर ही PDF तुम्हाला हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकण्यात येईल। या ठिकाणी तुम्ही सर्व माहिती डिटेलमध्ये पाहू शकता। ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये एवढंच भेटेल। पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग।